मध्ये तुम्हाला दिसलंच असेल, की मी आज तुम्हाला काय तयार करून दाखवणार आहे, फ्रेंच फ्राईज. चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करू. मग रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर मला काही सांगायचं की मी एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता. पण त्याच्यामध्ये कुणाला जास्त समजत नाही म्हणून मी हे डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला देण्यासाठी हा मोठा व्हिडिओ अपलोड करत आहे. आणि आपण आपल्या घरच्या घरी हे फ्रेंच फ्राईज बनवू शकतो. खूप साध्या सिंपल पद्धतीने 15-20 मिनिटात फ्रेंच फ्राईज तयार होतात आणि आपल्या मुलांनाही देऊ शकतो. आपली मुलंही आजारी पडणार नाही. आता मी 2 मोठे-मोठे बटाटे घेतलेले आहेत आणि ते मस्तपैकी स्लाईस काढून घ्यायचे. बाहेरचं खाऊन मुलांना आजारपण वगैरे येतच आहे आणि जास्तीत जास्त आपण ह्या गोष्टी आपण बाहेरून आणू शकत नाही. कारण की रोज उठून कुठं बाहेरून आणू शकणार आणि मुलांच्या आवडीची ही गोष्ट आहे. तर अशा प्रकारे हे कट करून घ्या. चाकूच्या साहाय्याने खूप सुंदररित्या कट केल्या जात आहे. एकसारखं माप ठेवायचं. फक्त जास्त मोठी अ, जाडी ठेवू नका. अशी पातळ म्हणजे आपल्याला कुरकुरीतपणा खूप मस्तपैकी येतो आणि पाण्यामध्ये बटाटा टाका म्हणजे काळे होणार नाहीत. आता पॅनमध्ये थोडंसं तांब्याभर पाणी टाकायचं. त्याच्यामध्ये खडे मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. खडे मीठ याकरता टाकायचे, की आपले जे बटाटे आहेत त्याच्यामध्ये बटाट्याचे जे स्लाईस केलेले आहेत त्याच्यामध्ये चव येण्यासाठी मीठ आतमध्येपर्यंत जाईल आणि हळद यासाठी तर थोडंसं येल्लोसर कलर येण्यासाठी. आता अर्धवट शिजून द्यायचे, जास्त शिजून नाही द्यायचे आणि लगेच बाहेर काढायचे आणि त्याच्यामध्ये आपण कॉर्नफ्लोअरची पेस्ट टाकलेली आहे म्हणजे मक्याचं पीठ टाकलेलं आहे. बघा अशा पद्धतीने मोठा गॅस करायचा. हाय फ्लेमवर हे सगळ्या गोष्टी तळून घ्या. फक्त जास्त तळायच्या नाही आहेत. आपल्याला अर्धवटच तळायच्या आहेत. कारण की आपण परत एकदा फ्राय करणार आहोत. म्हणजे त्याच्यामध्ये क्रंचीपणा येईल. हे अशा पद्धतीने मी आता परत एकदा सगळे मटेरियल टाकणार आहे आणि परत तळून घेणार आहे. अशा पद्धतीने आता थोडासा लो, मीडियम आणि हाय फ्लेमवरच हे जास्त तळा. एकदम छान आणि क्रंचीपणा येऊस तोपर्यंत आपल्याला झाऱ्याला लागतच असेल की क्रंचीपणा आलेला आहे. त्यावेळेस आपण काढून घेऊया. आता ह्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट आणि थोडंसं चाट मसाला टाकलेला आहे. तुम्हाला जर चाट मसाला नसेल टाकायचा, तर तुम्ही लाल तिखट, मीठ टाकू शकता. आणि जर उपवासाला जर तयार करायचं असेल, तर तुम्ही मक्याचं पीठ टाकू नका. तुम्ही डायरेक्ट तसं तळा. तुम्हाला 15-20 मिनिटात हे उपवासासाठी पण उपयुक्त आहे आणि जर मुलांनी मागितलं, तर मुलांना पण आपण हे देऊ शकतो. बघा किती मस्त दिसते आणि आपण घरच्या घरी 15-20 मिनिटात तयार करू शकतो. बाहेरून सारखं आणणं आणि मुलांना हातात देणं गरजेचं नाही आहे. आपण घरीच मुलांना हे घरच्या घरी तयार करून देऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओवर नवीन असता तर सबस्क्राईब करा. बाय. भेटू आपण.